12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून बोलताय कशा आहात तुम्ही? ताई? ताई मी मुंबई मलाडवरून बोलते. अच्छा अच्छा, नाव सांगू शकता का? माझं नाव प्रियांका घोरपडे. बरं बरं, काय अनुभव आला ताई? हा, ताई माझं लग्न झालेलं आहे आणि मला 2 लहान मुली आहेत. अच्छा. एक माझी मुलगी 3 वर्षाची आहे, एक मुलगी माझी आताच नुकतं कम्प्लीट झालेलं आहे तिला. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. माझा अनुभव मला माझ्या लहान मुलीच्या बाबतीत आलेला अच्छा. आणि मला खूप उशीर झाला खरं तर अनुभव शेअर करायला. त्याबद्दल पहिल्यांदा तर माफी मागते. स्वामींकडे माफी मागावी आपण. खरंच मी माफी खरंच मागितली की मला अनुभव शेअर करायला खूप उशीर झालेला आहे. पण माझ्या नशिबाने मला तुमचा नंबर, म्हणजे मला त्या ग्रुपमध्ये माझ्या आईने मला जॉईन केलं आणि मग मला तिथून कळलं की मी इथे अनुभव माझा शेअर करू शकते म्हणून. हा हा हा. अच्छा अच्छा. हा, तर थँक्यू माझ्या आईला पण की तिने मला हेल्प केली अनुभव शेअर करायला. खरं खरं. तर थोडासा जास्त वेळ घेईल कारण एक अशी स्टोरी आहे की ज्याच्यामध्ये माझा अनुभव व्यवस्थित मला सांगता येईल. बरं बरं, सांगा सांगा. पहिल्यांदा तर मी माझी स्वामींची सेवा जमेल तशी करते. जमेल तसं या दोन्ही मुलींमधून वेळ काढून, आणि माझं वर्क फ्रॉम होम असतं. म्हणजे मी अरे वा, घरातूनच जॉब पण काम करता करते. तुम्ही? जॉब पण करते, हो. ओ. 10 ते 6 माझा जॉब असतो. बापरे. आणि काय झालं होतं, दत्त जयंती निमित्त माझी सेवा केली होती. 21 दिवसांचं पारायण केलं होतं. बरं. हा हा. ओके. आणि ते पारायण करताना असं व्हायचं ना की माझी लहान मुलगी, म्हणजे मी काय करायची, 6 वाजता माझं काम संपलं की एका तासामध्ये स्वतःचं असं काहीतरी त्या दोघींची तयारी वगैरे करून मी पारायणाला बसायची. अच्छा अच्छा. बरोबर 1.25 तास ते 1.5 तास व्हायचा ही पूजा करताना. हो हो हो, पण बरोबर. हे पारायण करताना मी माझ्या देवघराच्या समोर बसायची. त्या दोघी माझ्या अंगावर येतील, पकडतील मला. लहान आहेत ना त्या, हो त्यांच्याकडून हो, मी अशी अपेक्षा नाही करणार की त्यांनी शांत बरोबर आहे, बसावं. बरोबर तर बरोबर. अशा परिस्थितीत माझे पारायण चालू होते. मी स्वामींकडे माफी मागायची हा कधी काही चुकलं तर, पण हा असं माझे पारायण करत होते. हा 21 दिवस पूर्ण झाले. माझ्या आईनेही पारायण केलं होतं, मीही पारायण केलं होतं. हा तर हा. त्या 21व्या दिवशी तिच्या दिव्यामध्ये असं तिला फूल दिसलं. ओ. तिने मला शेअर केलं. हा, तर अच्छा. मी म्हटलं, आई मी पण केली ग सेवा, मला का नाही असं काही अनुभव आला स्वामींचा. हा तर आई म्हणाली असं काही नाही, असं निराश नाही व्हायचं. तू हा. सेवा केलीस ना, स्वामींच्या बरं. चरणी अर्पण कर, काही चिंता नको करू. म्हटलं ठीक आहे. पण कुठेतरी असतं ना की स्वामींपर्यंत माझी सेवा पोहोचली नाही का, मला का नाही काहीतरी अनुभव, म्हणजे असं काहीतरी दिसलं हा की स्वामींपर्यंत माझी सेवा पोहोचली म्हणून असं असं सगळं झालं. हा हा हा. त्याच्यानंतर ताई असं झालं होतं की वर्क फ्रॉम होम, कोविड पासून आहे ना माझं वर्क फ्रॉम होमच आहे. तर अच्छा. तेव्हा माझं आणि माझ्या एका कलिगचा, आपण कॉन्टॅक्ट मध्ये असतो ना, तर असतच. त्याचं लग्न हम्म होतं. आणि हम्म. काय झालं होतं, त्यांनी जॉब सोडला होता, तो परदेशात गेला राहायला. अच्छा. हा, आणि आता तो इथे आला होता, त्याचं लग्न होतं. हा हा. तर मी आणि ते लग्न खूप लांब होतं, अंबरनाथला होतं. अरे बापरे. हा मी माझ्या घरच्यांना म्हटलं, बघा ना, आम्ही कोविडमध्ये वर्क फ्रॉम होम होतं ना, मी त्याला बघितलं, मी ना त्यांनी आम्हाला बघितलेलं आहे. हा. अच्छा. पण मी त्याची सिनियर होती म्हणजे हा हा हा. कामात, आणि माझ्या अंडर तो काम करत होता. तर हम्म. म्हटलं, त्यांनी मला रिक्वेस्ट केली की जमलं तर नक्की ये. तर अच्छा म्हटलं अच्छा. ठीक आहे, चालेल, मी नक्कीच येईल. हा. कारण हीच एक वेळ होती, नंतर तर आता पुन्हा तो परदेशात निघून जाणार होता. अरे तर बापरे. हा म्हटलं हा हा. हा, तर चालेल, म्हटलं मी येते. तर हम्म. सासू सासऱ्यांना म्हटलं की मला जायचंय अंबरनाथला, हा. आणि मिस्टरांना पण सांगितलं. तर मिस्टर पुण्याला होते. त्यांचं कसं असतं, मिस्टरांचं त्यांचं फिरतीचं काम असतं. अरे. तर ते खूप कमी दिवस इकडे असतात आणि बाहेर फिरत असतात, म्हणजे असं फिरतीचं काम असतं. हा हा तर हा. ते म्हणाले ठीक आहे, तुला जायचंय ना, तर मी डायरेक्टली पुण्यावरून तिथे येईल, कारण ते त्याच दिवशी रिटर्न येणार होते, हा हा. आणि मग तू इथून ये.
आणि मग आपण लग्नात भेटू आणि मग आपण एकत्र येऊ. म्हटलं ठीक आहे चालेल. हा, हा, हा. पण प्रॉब्लेम असा होता, मी malaडला राहते. malaडवरून अंबरनाथला पोहोचायचं म्हणजे खूप लांबचा प्रवास. हो, हा तिकडनं दादरला जाऊन मला वाटतं यावं लागतं, असं काहीतरी आहे ना, हा वेस्टर्न. पण हा. काय होतं, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे माझं कामही चालू होतं. मला सुट्टी नव्हती. शनिवारचा दिवस होता. अरे बापरे. तर हा, मी ओला बुक केली आणि आम्ही ओलाने, मी म्हटलं मी छोट्या मुलीला घरीच ठेवते हा. आणि मी माझ्या मोठ्या मुलीला घेऊन निघाले. हम्म, हम्म. कारण मी काम करत निघणार होती. मी लहान मुलीला घेतलं तर मी माझ्या मांडीवरती लॅपटॉप असतो, तर मी बरोबर. कसं तिला मॅनेज करणार. तर ती तेव्हा अगदी. 9 महिने कंप्लीट झाले होते तिला. हा, हा, हा. असं. तर आम्ही गेलो लग्नाला. हम्म. लग्नाला गेलो. लग्नावरून उशीर झाला आम्हाला यायला. 1-1:30 वाजले होते रात्री. 2:45 झाले रात्री? होते. हा, खूप अरे उशीर झाला बापरे. होता त्या दिवशी आम्हाला यायला. हा. तर असं झालं की घरी आल्याच्या नंतर मी माझ्या सासूबाईंना म्हटलं, आरना आरना नाव आहे तिचं. अरे वा. म्हटलं आरना हा, झोपली का? हा. हा, तर मम्मी म्हणाल्या हो झोपली. हा. त्याच्यानंतर आम्ही तिला रूम मध्ये घेऊन आलो आणि ना तिची अशी सवय आहे की ती शांतपणे झोपत नाही. हा, हा, हा. बिलकुल शांत झोप नाही आणि मी प्रवासातून कंटाळली होती. तर बरोबर. ती रात्री आहे ना खूप अशी उठत होती आणि ती झोपतच नव्हती खाली. तिला अरे, खाली झोपायचंच नव्हतं. तर ती सतत माझ्या मांडीवरच, दूध पाजलं तरी ती मांडीवरच. तर अरे. मी माझा राग तिच्यावर व्यक्त करत होती की मी पण कंटाळली यार, आज तरी झोप, आज तरी झोप असं. आई ग. पण आणि मी तिला थोपटून थोपटून असं झोपवण्याचा प्रयत्न करत होते. हा. अशी पूर्ण रात्र गेली पण तिने काय व्यवस्थित अरे. झोपू दिलं नाही, फक्त मांडीवरच होती. हा. तर मला ना एक मनात अशी शंका यायला लागली की असं का होतंय आज? असं का होतंय? आज ही शांत का झोपत नाहीये? तर मी सकाळी सकाळी 6 वाजताच माझ्या सासूबाई रूम मध्ये आल्या, आमच्या बेडरूम मध्ये. हा. म्हणाल्या आरना झोपली का? म्हटलं झोपतच नाहीये शांत ती. म्हटलं मम्मी तुम्ही तिला 7च्या दरम्यान बाहेर नेलं होतं का? हा. तर म्हणाल्या नाही आम्ही नाही नेलं तिला बाहेर वगैरे, घरातच होती, थोडंसं खाली नेलं होतं. हा. तर म्हटलं आज घाबरल्यासारखी करते, खूप घाबरते म्हटलं ती. आई गो. अशी ती एक माझा आईचा जीव आहे, मला कळतं ना बरोबर, माझ्या कळतं मुलामध्ये मुलांना. काय हो, चेंज होतं. बरोबर आहे. तर त्या घाबरल्या होत्या, त्याही घाबरल्या होत्या, त्यामुळे त्या मला नीट काही सांगत नव्हत्या. त्यानंतर हा. थोडा वेळ होऊन गेला आणि ती नंतर आहे ना, ती अशी माझ्या हसबंडनी पण घेतली. ते म्हणाले हम्म, तू रात्रभर कंटाळली तर मी तिला घेतो. तर हम्म. त्यांनी तिला घेतलं तर ती नॉर्मलच होईना, फक्त ती खांद्यावर डोकं टाकून होती. आई ग. म्हणजे असं एवढंसं झालं. बाळ ते. हा, काय झालेलं आम्हाला दोघांनाही माहित नव्हतं. आम्हाला दोघांना काही कळत नव्हतं काय हं, झालंय आणि मम्मी पप्पा घाबरले होते, त्यामुळे ते आम्हाला काही सांगत नव्हते. हं, त्याच्यानंतर असं झालं हं. की मम्मी मला गुपचूप येऊन किचन मध्ये म्हणतात अगं ती उंबरठ्यावरून बाहेर गेली आणि पडली. अरे बापरे. हा. आमचं घर आहे ना 1+1 आहे, म्हणजे अच्छा. हा, खालची हा. घर आम्ही भाड्याने दिलेले आहेत आणि वरती आम्ही राहतो. अरे वा, आणि मुंबई खालून सारख्या वर यायला ठिकाणी असं मुंबई घर आहे. सारख्या ठिकाणी. हा. अरे वा. आणि आम्ही लोखंडाचा जिना आहे त्याला वरती हा, हा, येण्यासाठी. हा, हा, हा. तर त्या मला सांगतात ती उंबरठ्याच्या बाहेर गेली आणि थोडीशी पडली. अरे. हा. म्हटलं मी मम्मीना म्हटलं मम्मी ती बेडवरून 2दा खाली पडलेली आहे, ती अशी घाबरून एवढी नाही घाबरत की ती बरोबर. एवढी घाबरेल आणि शांत होऊन जाईल. हा. तर माझ्या हसबंडने तिच्या पाठीला हात लावला तर ते म्हणाले काहीतरी मला असं वेगळं वाटतंय. म्हटलं अगं का बाई. असं वेगळं वाटतंय? ती शांत शांत आहे, फक्त मला काय कळत, माझा पण जीव घाबरा घुबरा व्हायला लागला. बरोबर. हो, हो. मग आम्ही मम्मी पप्पा आम्हाला सांगेनात म्हणून आम्ही सरळ तिला हाड वैद्याकडे नेलं. हा, हा, हा. म्हणजे इथपर्यंत वेळ आली की आम्हाला बापरे. हाड वैद्याकडे न्यावं लागलं, कारण ती एकदम शांत पडून होती. अरे. आणि हाड वैद्याकडे नेलं तर हाड वैद्य म्हणाला की ओळखीचे आहेत ते आमच्या. हा. तर त्यांनी चेक केला कुठे बरगड्या वगैरे काही मार लागलाय का, काही 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 दिसतच नव्हतं ना ताई. हो, तर बरोबर. बरगड्या तर ते म्हणाले काही व्यवस्थित आहे, पण तुम्ही काळजी घ्या ती घाबरली वाटतं, असे आई ते गो. आम्हाला म्हणाले. मग तिथून आम्ही सरळ तिला डॉक्टरांकडे नेलं. हा, म्हटलं हा. चला हाड वैद्याकडून एक ओपिनियन मिळाले की काही फ्रॅक्चर नाहीये फ्रॅक्चर कुठे, आहे. तर आम्ही बरोबर. तिला डॉक्टरांकडे नेलं, स्पेशालिस्टकडे नेलं. हा. तर डॉक्टरांनी सगळं चेक केलं आणि आम्हाला सांगितलं की काही सिम्पटम सांगितले की समजा उलटीतून रक्त आलं किंवा कानातून रक्त आलं तर समजायचं की हाड फ्रॅक्चर आहे आतमध्ये म्हणून. हो का. तर हा, असं सांगितलं. आणि सांगितलं की आजचा दिवस तुम्ही ऑब्झर्वेशन करा आणि त्यांनी आम्हाला पेन किलर दिलं वाटतं काहीतरी. हा, हा, तर हा. तो दिवस आमचा असाच गेला होता, कारण ती मुवमेंट नव्हती करत. घरी आलो मुवमेंट पण तिला नव्हती थोडस, करत. हा एकदम शांत खांद्यावर पडून होती. आई ग. त्याच्यानंतर आम्ही तिला औषधं दिली हम्म, आणि हम्म. दिवसभर इतकं टेन्शन, म्हणजे रडू रडू आवरतच नव्हतं. मी एकदम शांत होती मी. बाई आणि ग. काही समजतच नव्हतं की माझ्या बाळाला काय झालंय. मी चूक तर नाही केली लग्नाला जाऊन, कारण वर्क फ्रॉम होम मुळे ना मी ताई कुठे बाहेर जातच नाही. नाही. हो. पहिल्यांदा मी माझ्या घरामध्ये म्हटलं होतं की माझ्या कलिगचं असं असं लग्न आहे आणि सगळेजण भेटणार होते ना, म्हणजे मला हा, हा, ऑफिसचे हा, सगळे. हा. तर ती एक इच्छा होती म्हणून मी घराच्या बाहेर पडली काय आणि माझ्या बाळाच्या बाबतीत असं काय झालं असं मला समजतच नव्हतं. तर बापरे. तो दिवस गेला आणि काय झालं चमत्कार असा की तिला औषधं दिलं ना तर संध्याकाळी ती नॉर्मली खेळत होती. अच्छा. हा, हा. हा, औषधी दिल्यानंतर खेळत होती. हम्म, दुसरा हम्म. दिवस उजाडला, पण हा. मनात होतं ना कुठेतरी की काय झालंय तिला, आतून काय झालंय का. बरोबर. हे तर फक्त आईचं औषधांचा मन येते इफेक्ट आहे का. शेवटी.
हा औषधाचा इफेक्ट आहे का असं कळत होतं, असं वाटत होतं. दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी माझा दीर आला छोटासा, म्हणजे शेजारीच राहतो. माझी मावशी म्हणजे माझ्या सासूबाईंची बहीण जवळच राहते. अच्छा तिचा अच्छा. मुलगा आला. मी हा. काम करत होती. तर मला म्हणाला, "वहिनी अरुणा बरी आहे का?" म्हटलं, "हो बरी आहे." हम्म. तर म्हणतात, "काय सांगितलं काय तुम्हाला?" म्हणजे तो घाबरला आणि तो मला पण विचारत होता, "काय सांगितलं का?" आ अरे अचानक मला क्लिक झालं, की हा असं का विचारतो? हो. असा का विचारतो? तर तो गेला आणि त्याला बहीण आहे छोटीशी, म्हणजे माझी नणंद आहे. ते हा दोघे हा. बहीण-भाऊ. ती अच्छा माझ्या बाजूला बसली. दोघे जण आले आणि त्यांनी मला विचारलं. तर तो गेल्यानंतर मी तिला विचारलं. नणंद थोडीशी जवळची आहे माझ्या. अच्छा मी अच्छा. तिला हा म्हटलं, की "काय गं, काय झालंय नक्की? म्हणजे मला तरी सांगा, असं अंधारात ठेवू नका तुम्ही." हा हा. तर म्हणते, मग "वहिनी काय नाही झालं वहिनी, ती फक्त अशीच पडली." म्हटलं, "बघ खरं बोल, खोटं नको बोलू फक्त. मला सांग," म्हटलं, "काय झालंय?" हा. "बाळ लहान आहे," म्हटलं, "माझं 9 महिन्याचं बाळ आहे," म्हटलं. हो ते सांगू तर ती शकत म्हणते, नाही एकतर. हां. आणि ते सगळे घाबरले होते, मला सांगत नव्हते. आणि तिने मला शेवटीच, मी तिला खूप विनंती केल्यानंतर तिने मला सांगितलं, "वहिनी, आपली आरणा वरून खाली पडली." अय्या हां. त्याच्या जिण्यात ना. जिन्यातून वरतून खाली अरे अरे पडली. अरे 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 अरे. माझ्या अंगावर अजून काटा येतो. म्हणजे ज्यावेळी मी हे ऐकलं म्हणजे ना हे ताई, किती चुकीचं आहे तुमच्या सासूचं. खरंच, सांगायला पाहिजे ना. खरंच हे त्यांनी पाप मला आहे. नाही सांगितलं. खरंच. आणि मला नाही सांगितलं, मला अंधारात ठेवलं. का तर त्यांना वाटलं की माझा आईचा जीव आहे, मी घाबरेल त्या रात्री. आणि मी माझं पूर्ण काम बाजूला, मला त्या क्षणाला काही सुचायलाच तयार नाही ताई, की अरे माझं अरे बाळ अरे. एवढ्या वरून खाली पडलं होतं. खरंय खरंय. तुम्हाला माहिती नाही ताई, पण चुकीचं लोखंडाच्या आहे तुमच्या जिन्यावरून, सासूचं हे. खरंच, छोट्या मुलाच्या खरंच, जीवाशी खेळणं किती पाप आहे. खरंच. आणि काय झालं होतं वाटतं, त्या किचनमध्ये वाटतं पाणी प्यायला आले आणि सासरे फोनवर होते वाटतं. अच्छा. आणि त्या नादात त्यांना कळलंच नाही की ती रांगायला जस्ट लागली होती ना, जस्ट रांगायला लागली होती. त्यामुळे त्यांना वाटलं नाही की ती उंबरठा क्रॉस करेल. हा हा हा. आणि जिन्याचं गेट लावलं नव्हतं. म्हणजे ती अरे. जस्ट रांगायला लागली होती ना, हा त्यामुळे बरोबर त्यांना त्यामुळे वाटलं त्यांना नाही की ती अंदाज नाही जाईल आला. बाहेर. आणि ती पटकन कधी गेली आणि ती पडली. आता मला फक्त एवढंच कळलं, तर मला त्या क्षणाला काही सुचायलाच तयार नाही की माझं बाळ एवढ्या वरून पडलंय. आई गो अंधारी मी चाली असेल खूप रडायला, डोक्यात. खरंच खरंच मी इतकी रडायला लागली. मी दरवाजा लावून घेतला आणि मला खूप रडू आलं. मला मला सुचेना, माझी खूप मोठी चूक झाली की मी लग्नाला गेली, असं व्हायला लागलं. आई गो. आणि रात्रभर मी तिच्यावर अन्याय केला की झोप बा, मी झोपवण्याचा खरं. प्रयत्न केला तिला. त्यामुळे अजून मनाला जास्त तुमच्यात हे झालं. खूप लागलं, कारण तिला कुठे मार लागला असेल, ती हो. सरसकट म्हणजे खाली गेली. हम्म. बरगड्यांना कुठे लागलं, नाजूक ते कोवळं हो कोवळं शरीर कोवळं ते. शरीर एकदम. साधा आपल्याला लोखंडाचा मार बसला तर आपल्या शरीराला काळं निळं होतं, हो. दुखतं आपल्याला आतमध्ये. मग तर ताई, मला ना त्या क्षणाला काही सुचेच ना, आणि आई गो. मी खूप रडली. आणि नंतर तिचा झोप, म्हणजे ती माझ्याच जवळ होती, मांडीवर होती, दूध पित होती. हा मी हा. ना सतत तिच्या बरगड्यांवरून हात फिरवून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं करत होते. आणि मला स्वतःला वाईट वाटत होतं की तिच्या आतून कुठेतरी मार लागला होता, ती घाबरली अगदी होती एवढ्या वरून अगदी पडल्यामुळे. आणि खरंय. म्हणून ती रात्रभर माझ्या जवळ होती, कारण ज्या बापरे. क्षणी तिला लागलं तेव्हा मी नव्हती तिच्या जवळ. हा बरोबर. आणि त्यामुळे ती खूप घाबरली होती ताई. मी फक्त ना स्वामींचं नाव घेत होती आणि स्वामींना मी हा प्रश्न विचारत होती की स्वामी, असं का झालं, असं का झालं स्वामी, बाई एवढ्या वरून का ग. पडलं, ते माझ्यावरती का नाही संकट आलं. आई ग. तर असा असा तो दिवस होता. आणि तो दिवस एकदम शांततेत गेला. मग मी सासूबाईंना विचारलं, तर सासूबाई म्हणतात, आम्ही खूप घाबरलो, म्हणजे आमचा तर श्वासच बंद झाला होता ज्या क्षणी असं झालं, कारण खाली सगळे लोक जमले होते. हा त्यांनी हा. तिला लगेचच डॉक्टरांकडे नेलं, डॉक्टरांनी पण अच्छा. औषधं दिली, पण असं सगळं झालं. तर हम्म ताई, हम्म. सांगायचं असं ना, तर त्या पारायणामध्ये ना आमच्या जिन्याच्या खाली एक कुत्रा येऊन बसायचा. हो. जेव्हा मी 21 दिवसाचं पारायण केलं होतं, बर बर. त्या हा पारायणामध्ये सुरुवात झाली होती की तो कुत्रा आमच्या खाली येऊन बसायचा. आणि रोज बघायची, पूजेला बसायचा टाइम झाला आणि मी 7 वाजता पारायण सुरू करायची माझं, हा हा हा. देवाची पूजा करून. तेव्हा तिथे कुत्रा दिसायचा मला. हा हा हा. आणि तो दिवस, ते हे समजलं तुम्हाला की कुत्रा येऊन बसायचा. आणि हो. ज्या क्षणी माझ्या नंदीने मला असं सगळं सांगितलं ना, हा. तर ती तर निघून गेली. त्याच्यानंतर मी पूर्ण दिवस माझा एकदम, म्हणजे म्हणतात ना, मी वेगळ्याच शॉक मध्ये होती की एवढ्या वरून माझं बाळ पडलंय म्हणून. हो हो. आणि माझ्या हसबंडने सुद्धा खाली जाऊन अशी चौकशी केली ना, कारण खाली शेजारी बसले होते त्या क्षणाला आणि आई वडील घरात होते. तर हम्म. त्यांनी विचारलं, आपने देखा मेरे बच्चा कैसे गिरा. तर हा. त्यांनी सांगितलं की आपका बच्चा 2-3 जीना सीधा आके फिर डायरेक्ट बॉल के जैसा नीचे आके गिरा. अरे 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 अरे. हाँ, हम्म. और नीचे कुत्ता था इसलिए आपका बच्चा बच गया. बापरे. बघा. त्यांनी मला असं सांगितलं, खाली कुत्रा होता म्हणून तुमचं बाळ वाचलं, कारण बाई खाली ग. दगड आहेत ना ताई. हो बरोबर. इतकं म्हणजे, आणि ते मला येऊन माझ्या हसबंडने सांगितलं. हम्म. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण माझी नंदन मला म्हणते, वहिनी, बाळ आपलं ना, आरणा आपली खूप जोरात खाली पडली, पण बाई ग. खाली कुत्रा होता म्हणून वाचली.
ओ आणि त्याच्यानंतर ती मला म्हणते, हा वहिनी, माझी मम्मी मला म्हणत होती की हा वहिनीने ना स्वामींची पूजा केली होती. त्यांचाच हा एक अवतार आहे दत्त अवतार. बरोबर. त्यांच्या फोटोमध्ये कुत्रा दिसतो. हा म्हणते वहिनीने पूजा केली बघ, तिचं संकट कसं दूर गेलं. आणि त्यांचं वाक्य पण आहे, म्हणते भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी आहे. हा ताई फक्त ती मला येऊन असं म्हणाली. आणि हा एक दिवस तर मी फक्त स्वामींना प्रश्नच विचारत होते की स्वामी असं का झालं. आई आणि ग. दुसऱ्या दिवशी तिने मला असं, म्हणजे माझ्या डोक्यातच नव्हते, मी फक्त स्वामींना असं म्हणत होते दोष की देत का होत्या. हा स्वामी. हा 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 हा, आणि स्वामींनी मला माझं उत्तर दिलं. आई ग. आणि मला ह्या वाक्याची प्रचिती आली की मी इथे नव्हती ताई, हो मी इथे नव्हती, पण माझं बघा बाळ ना आहे ना लिटरली झेललं गेलं होतं. खरंच आणि खरंच. तुम्हाला एक गोष्ट सांगते ताई, आई की ग. आपल्याला जेव्हा लोखंडाचा मार लागतो ना, आपल्या पायाला ऍटलिस्ट काळा निळा वन असतो. हो हो पण हो. तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्यावेळी माझं बाळ पडलं ना, दुसऱ्या दिवशी तुम्ही बघतील ना, तिच्या अंगावर कुठे डाग किंवा तिच्या नाकाला किंवा बरगड्यात बाई काही ग, निशाण नव्हते ताई. अंगावर शहारे काही येतात हो निशाण ताई. नव्हते खरंच. मी आहे ना, मी अजूनही विश्वास नाही करू शकत, कारण हं. आमच्या ना शेजार पाजारची मुलं आमच्या जिण्यावर खेळतात ताई. अच्छा हा हा हा. आणि एक मोठी मुलगी पण आमच्या जिन्यावरून सरकून पडली, किंवा एक लहान मुलगी पण, नाही का, ऑफकोर्स जिना आहे तर कोणाचा तर पाय सरकतो आणि पडतो ना. हा स्लोप असतो तर त्याला, जरा उतार त्यांच्या जास्त ना, असतो. त्यांना लागतं ताई, त्यांना लागतं. त्या दिवशीच एक मुलगी पडली आणि आम्ही गावी गेलो होतो आणि ते लोक जिन्यावर खेळत होते. हा तर तिच्या डोक्याला तिची आईने पट्टी लावली होती. म्हणते इतना इतना बडा मतलब अंदर तक गया वो, उसको बहुत जोर से लगा, अरे बापरे. अशी ती बाई सांगते मला. बापरे. आणि माझ्या बाळाला ताई एक खून नाही अंगावर. किती स्वामींची कृपा ताई, मला काय म्हणायचं इतकी सांगा. बाबा, माझ्या अंगावर अजूनही काटा येतो, कारण मी तुम्हाला माहिती, माझं बाळ आहे ना ताई, मी जेव्हा जेव्हा स्वामींची मानसपूजा दररोज, म्हणजे माझं काम संपलं ना की मानसपूजा मी माझ्या लॅपटॉपवर लावते, अरे कारण वा. दिवाबत्तीचाच टाइम असतो ना. हा ते हा. लावलं ना की ती टाळ्या वाजवते. एवढं लहान आहे ना आई माझं ग. बाळ, पण ते खूप छान असं त्याला आवडतं. किती छान आणि बघा. ताई माझा अनुभव मला शेअर करायला खूप उशीर झाला, पण माझा अनुभव इतका मोठा आहे ना ताई, की खरंच माझ्या खरंच बाळाच्या अंगावर एक खून नव्हती हो ताई. त्यामुळे मला कमाल आहे. विश्वासच नाही बसला ज्यावेळी तिने असं सांगितलं. खरंय ताई, मी फक्त एक शेअर रात्र करते. गेली की त्यांनी फक्त तिने ना खांद्यावरती डोकं ठेवून होती, की म्हणजे ती माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हो ना खरंच. माझं खूप मोठं संकट बाई ग, स्वामींनी झेललं. मी अंगावर जेव्हा जेव्हा काटा विचार येतो करते ताई. ना, खरंच आपला बॉल पडला ना जिन्यावरून तरी तो टन 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 करून खाली जातो असा, कळलं अरे ना. असा लोखंडी जिना मोठा आहे आमचा, आणि त्याच्यावर माझं बाळ धडधड करून खाली गेलं होतं. मला अरे शेजार बापरे. पाजारच्यांनी पण सांगितलं खरंच. आणि आणि आणखीन एक गोष्ट, हा आता तो कुत्रा नसतो खाली ताई, तो कुत्रा मग गायबच झाला गल्लीतून. अय्या. खरंच बाप रे, स्वामींनी रक्षणासाठीच पाठवला होता हो. खरंच 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 मला ग्रेट स्वामींची ग्रेट आहे. इतकी प्रचिती आली ना ताई. खरंच ताई. बाप, रडू नका ताई, रडू नका. खूपच सुंदर अनुभव आहे. आणि असे स्वामी बघा कायम पाठीशी राहतील ताई तुमच्या. खरंच खरंच ताई, खरंच. खूप छान ताई अनुभव. मी शेअर करते हा, हो रडू नका ताई. हो हो. हा, श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.